हॅलो, कसे आहात सगळे? वेलकम टू आरतीज डायरी. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आम्ही पण मजेत आहोत. इथे मी तूप बनवते आहे, कारण मी रात्रीच काय केलं होतं, फ्रीजमधला जो डब्बा असतो साईचा भरलेला तो काढून ठेवला होता, म्हणजे सकाळी आपल्याला तूप करायला इझी जातं. तर मग तो मी डब्बा बाहेर काढला. त्यानंतर मी डायरेक्ट ते जे भरलेलं असतं ना साईचं, ते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते जशाला तसं. त्यात पाणी वगैरे काहीच ॲड करत नाही आणि मिक्सरला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं फिरवून घेते. आणि जरी पण लोण्याचा गोळा तयार होत नसेल तर त्याला तसंच अर्धा तास ठेवायचं. त्यानंतर मग परत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं फिरवायचं, तर त्यातलं ते लोणी आहे ते बाहेर येतं. तर अशा प्रकारे हे बाहेर आलेलं लोणी मी एकत्र गोळा करते. थोडंसं पाणी ॲड करते एक्स्ट्रा त्याच्यामध्ये, म्हणजे परफेक्टली लोण्याचा गोळा तयार होतो. अशा प्रकारे त्याचा लोण्याचा गोळा तयार करायचा आणि एका आपल्या कढईमध्ये काढायचा. ज्या कढईमध्ये आपल्याला तूप कढवायचं आहे त्या कढईमध्ये असा लोण्याचा गोळा काढून घ्यायचा आणि सगळं लोणी काढायचं. त्यात थोडंसुद्धा लोणी उरलं नाही पाहिजे म्हणजे त्यातलं जे तूप आहे ते आपल्याला पूर्ण भेटेल. आणि हे जे ताक तयार होतं ते पण तुम्ही पिऊ शकता. हे पण खूप हेल्दी असतं. आणि हे जे लोण्याचा गोळा आपण तयार करतो त्यामध्ये एक्स्ट्रा जे ताक जमा झालेलं असतं ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे तूप लवकर बनण्यासाठी हेल्प होते. आणि गॅसवर ठेवायचं, गॅस ऑन करायचा आणि गॅस ऑन केल्यावर त्याच्यामध्ये ना आधी थोडंसं फुल ठेवायचा, म्हणजे असा फुल गॅसवर थोडंसं पटकन पिघळतं आणि पिघळलं की नंतर मग गॅस कमी ठेवायचा. आणि कमीच गॅसवर आपल्याला तूप बनवायचं असतं, कधीच असं फुल गॅसवर तूप बनवायचं नाही. तूप बनवताना मी त्यात नेहमी 2-4 तुळशीची पानं टाकते आणि 1-2 लवंगा टाकत असते, कारण की त्यामुळे त्याचा जो उग्र वास असतो तुपाचा, म्हणजे जे आपण साय ठेवतो इतक्या दिवसाची, त्याच्यामुळं ना ते वास असतो तर तो थोडासा निघून जातो आणि छान असं तूप तयार होतं. आणि ही जी ताकाची भांडी असतात नंतरची उरलेली तुपाची वगैरे, त्यांना गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढायची, म्हणजे लवकर क्लीन होतात. आणि तूप बनवताना त्याला सारखं सारखं हलवत राहावं लागतं, नाहीतर मग ते साईडला चिटकतं किंवा साईडला असं जमा होऊन ते करपण्याची शक्यता जास्त असते. म्हणून नेहमी तूप बनवताना हलवत राहायचं. मी आता तूप बनवते घरी. इतके दिवस मी बनवत नव्हते, कारण मला भीती वाटायची माझ्याकडून तूप बनले जाईल का नाही, माझ्याकडून ते लोणी निघतं ते कसं काढायचं वगैरे. पण मला मम्मीने सांगितलं की असं असं करायचं, कारण माझी मम्मी दरवेळेस म्हणजे आत्तापर्यंत ती बनवतच आली आहे तूप. तर मग तिनंच मला शिकवलं की असं असं बनवायचं. मग तेव्हापासून मी पण घरीच बनवते तूप. तुम्ही पण घरी तूप बनवता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ह्या स्टेजला गॅस बंद करून टाकायचा, कारण तूप ऑलरेडी खूप बॉईल झालेलं असतं, त्यामुळे करपण्याची शक्यता असते खाली. तर असं तूप आपलं बनून रेडी झालं आहे. त्यानंतर मग आळूची पानं बनवायची होती, तर मी इथे डाळीचं पीठ घेतलं. त्यात थोडंसं मी आपलं तांदळाचं पीठ टाकलं होतं कुरकुरीतपणा येण्यासाठी. आणि हे जे खूप मोठं पान होतं ना, तर त्याला 2 भाग करून घेतले मी. तर त्या पिठामध्ये मी कोथिंबीर, लाल तिखट, हळद, त्यानंतर थोडेसे तीळ टाकले आणि थोडंसं चिंचगुळाचं पाणी टाकलं, मीठ टाकलं चवीनुसार आणि असं छान मिश्रण तयार करून घेतलं. आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं आपल्याला ते मिक्सचर. आणि सगळ्या पानाला छान असं एक समान लावून घ्यायचं. ही जी आळूची पानं आहे ना, मी दर शुक्रवारी आमच्याकडे बाजार भरतो, आठवडी बाजार, तर तिथून आणलेली आहेत. छान भेटली, म्हटलं चला आता घेऊन टाकावी. मला लगेच करून घेता येईल आज, म्हणजे सॅटर्डेला. फ्रायडेला आणले होते, कारण की ते ठेवून लगेच थोडेसे ना खराब होतात म्हणजे थोडेसे सुकून जातात, म्हणून म्हणलं फ्रेश आहेत तर करून घ्यावी. आणि मी आता करते, तर मग हे मी आत्ता लगेच फ्राय पण नाही करून घेणार आहे, आत्ता उकडून ठेवणार आहे फक्त. त्यानंतर मग रात्री फ्राय करणार आहे. आणि हे जी आळूची पानं आपण बनवली होती सगळं ते बॅटर वगैरे लावून, तर ती अशी मी कुकरला ठेवत असते. खाली वरणभात ठेवते, त्याच्यावर एक प्लेट ठेवते आणि मग ही आळूची पानं ठेवते. त्यानंतर पोळ्या बनवायच्या होत्या, मग पोळ्या बनवून घेतल्या. आणि भाजी पण राहिली होती बनवायची आणि काही सुचत नव्हतं भाजीला काय करायचं ते. मग पालेभाज्या होत्या, पालक होती आणि त्यानंतर मी शेपू पण आणली होती. आणि म्हणलं मग ठीक आहे, शेपूच बनवता येईल. मग शेपूची भाजी वगैरे बनवली आणि छान अशा आळूच्या वड्या पण तयार झाल्या होत्या, पण मी आता दुपारी नव्हत्या केल्या, त्या रात्रीच फ्राय करणार होते. शेपूची भाजी वगैरे करून नंतर आम्ही जेवण केलं. आणि ही मुगभजी आहेत, माझ्या फ्रेंडनी पार्सल आणलं होतं तर ते आम्हाला दिली होती. छान होती ही मुगभजी. कधी कधी नुरवीचे खूप नखरे असतात, काही खात नाही, मग तिच्यासाठी मसाला ओट्सच करून दिले होते, ते तरी ॲटलिस्ट खाती म्हणून. आणि मग रात्री मी मसाला खिचडी बनवली होती, म्हणजे थोडीशी इस्कॉनमध्ये बनती ना अशा टाईपमध्ये बनवली होती. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले, त्यानंतर जेवढ्या पण भाज्या होत्या त्या टाकल्या होत्या
आणि हे जे आळूची पानं होते सकाळी उकडलेली ती अशी फ्राय केली होती, म्हणजे शालो फ्रायच केली होती. तर असा होता छोटासा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.